हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक अमेझिंग टॉपिक आपण शिकणार आहे, जे की मोस्ट इम्पॉर्टंट किंवा म्हणू शकतो की मोस्ट म्हणजे इंटरेस्टेड पोर्शन आहे, ज्याला आपण काय म्हटलं सेंट्रल डोग्मा प्रोसेस म्हटलं. ठीक आहे, हा जो लेक्चर आहे हे लेक्चर मी तुम्हाला सांगून देतो, पहिले इंट्रोडक्शन देऊन देतो की हा आपला सेकंड लेक्चर आहे, जे की 10th क्लास सायन्स पार्ट 2 बायोलॉजीचा, जो की इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. मी चॅप्टरचं नाव देऊन देतो मेन्शनवर, तर काय तुमचं हेरिडिटी अँड व्हेरिएशन, इव्होल्यूशन आहे. हेरिडिटी अँड व्हेरिएशन 12th मध्ये आहे. हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टर मधला हा सेकंड नंबरचा पोर्शन आहे, म्हणजे सेकंड नंबर लेक्चर आहे, जे की याच्या पहिलंचं लेक्चर तुम्ही पाहू शकता. मी इंट्रोडक्शन लेक्चर दिलेलं आहे, त्या लेक्चरमध्ये सायंटिस्ट कंट्रीब्युशन वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, एक अमेझिंग टॉपिक डिस्कस करणार आहे, ज्याला आपण काय म्हटलं सेंट्रल डोग्मा प्रोसेस. सेंट्रल डोग्मा प्रोसेसच्या अंदरमध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस येतात, जसं की ट्रान्सक्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन आहे. या तिन्ही प्रोसेस आपण एकदम इझिएस्ट भाषेमध्ये किंवा इझिएस्ट लँग्वेजमध्ये आपण काय करणार आहे, या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला किंवा जर काही अडचण असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आहे, नाही तर तुम्ही नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी पूर्णतः या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे. जर तुम्ही स्टेट बोर्ड महाराष्ट्रामधून असाल तर तुम्ही नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आपला जो प्रोसेस आहे तो काय तुमचा सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे. काय तुमचा सेंट्रल डोग्मा. ठीक आहे, कोणती प्रोसेस आहे आपली, सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे. हे प्रोसेस बेसिकली काय आहे की बरेच जणांना या गोष्टी समजत नाहीत की सेंट्रल डोग्मा काय आहे. सेंट्रल डोग्मा एक प्रोसेस दिलेली हेडिंग आहे, त्याच्या अंदरमध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 प्रोसेस पाहायचे आपल्याला, जे की पहिल्याच पेज नंबर, सेकंड पेज नंबरवर त्याच्या डायग्राम्स वगैरे दिलेले तुमच्या स्टेट बोर्डमध्ये. ठीक आहे, तर बघा सेंट्रल डोग्माची पहिली थोडी डेफिनेशन करून टाकू आपण. सेंट्रल डोग्मा प्रोसेस म्हणजे नेमकं काय की बेसिकली डीएनए पासून आरएनए बनवण्याची प्रोसेस, mRNA. ठीक आहे, डीएनए पासून काय तुमचा mRNA बनवण्याच्या प्रोसेस किंवा mRNA पासून प्रोटीन बनवण्याची प्रोसेस, कोणती तुमची प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. या टोटल प्रोसेसले डीएनए पासून काय बनन mRNA पासून काय बनला जाईल, प्रोटीन बनला जाईल. या तिन्ही प्रोसेस ज्याच्यामध्ये येतात त्याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत ठीक आहे. तर त्याच्या अंदरमध्ये 3 प्रोसेसेस आहे, त्या 3 प्रोसेसेस आपण डिस्कस करणार आहे. नंबर 1 जे प्रोसेस आहे, नंबर 1 ची जी प्रोसेस आहे तुमची ट्रान्सक्रिप्शन. काय तुमची ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, पहिली प्रोसेसचं नाव आहे तुमचं ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, नंबर 2 जी आपल्याला पाहायची आहे, नंबर 2 ची जी प्रोसेस आहे तुमची ट्रान्सलेशन आहे. काय तुमची ट्रान्सलेशन. बघा ट्रान्सलेशन हे जी प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस कोणती आहे तुमची ट्रान्सलेशन प्रोसेस. लक्षात येतपर्यंत ठीक आहे. अगेन्स्ट थर्ड नंबर आहे, थर्ड नंबरची जी प्रोसेस आहे ती आहे तुमची ट्रान्सलोकेशन. काय तुमची ट्रान्सलोकेशन ही थर्ड प्रोसेस आहे, जी की आपल्याला पाहायची आहे. लोकेशन लक्षात येतपर्यंत ह्या 3 जे टर्म्स आहे लक्षात ठेवा की बोर्डमध्ये मोस्ट ऑफ द हे क्वेश्चन विचारले जातात, ट्रान्सक्रिप्शनवर तो विचारले जातात. ठीक आहे, तर थोडं कॉन्सन्ट्रेशन नाही का होईस तर तुमच्या नोट्स घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला थोडं इझी जाईल आणि तुम्ही स्वतः नोट्स बनवा पण काय काय गोष्टी मी काढणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये पहिले काय करू की ह्या सगळ्या वर्डचा आपण जो मिनिंग आहे तो क्लिअर करून टाकू. एक डायग्राम म्हणजे एक हे दिलेलं आहे तुम्हाला, जसं की डीएनए आहे. ठीक आहे, डीएनए पासून काय बनणार आहे तुमचा mRNA. काय बनणार आहे mRNA. ठीक आहे, आणि mRNA पासून काय बनणार आहे तुमचं प्रोटीन बनणार आहे. काय बनणार आहे प्रोटीन. ठीक आहे, एवढाच कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आता याला थोडं पाहून घेऊ आपण काय तर डीएनए पासून mRNA बनवण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा की mRNA पासून प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसले ट्रान्सलेशन म्हणतात. काय म्हणतात ट्रान्सलेशन. ठीक आहे, अलग लक्षात, म्हणजे एवढा कॉन्सेप्ट लक्षात आला तुम्हाला. सिंपल डेफिनेशन आहे, त्याच्या डेफिनेशन करत असताना पण या गोष्टी आहे. जर नोट्स असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स टाकून देईन तुम्हाला की काय याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, पहिले बघा की डीएनए पासून mRNA जर बनत असेल त्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आणि इथं जे प्रोसेस सांगून देतो ज्या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. हा पण एक तुम्हाला टर्म्स येतो, समोर येऊ शकतो तुम्हाला. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, पहिले बघा की डीएनए पासून mRNA बनवण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, आणि हेच प्रोसेस आपल्याला काय करणार रिव्हर्स करणार. ज्यावेळेस ही प्रोसेस रिव्हर्स केल्या जाईल तर मग याच्यासमोर रिव्हर्स लावून द्या, मग म्हणजे वर्ड वाचा काय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. लक्षात, म्हणजे बेसिकली काय mRNA पासून डीएनए बनवण्याच्या प्रोसेसला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, आणि डीएनए पासून mRNA बनवण्याच्या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झालं एकदम. बघा नेक्स्ट काय दिलेलं तुम्हाला mRNA बनलेला आहे. आता mRNA पासून प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसले. ठीक आहे, mRNA पासून प्रोटीन बनवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन असे म्हणतात. लक्षात. मग आता प्रश्न आहे की ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय सर. ट्रान्सलोकेशन म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस रायबोसोम्स मध्ये tRNA राहतात
तर ते tRNA काय करतात त्याच्यामधून, म्हणजे ऑब्व्हियसली गोष्ट आहे की रायबोझोम्स काय करणार आहे, आपली पोझिशन चेंज करणार. तुम्हाला समोर लक्षात येईल की मी तुम्हाला काय म्हणणार आहे म्हणून. रायबोझोम ज्यावेळेस आपली लोकेशन, स्वतःची लोकेशन चेंज करते त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. लोकेशनचा काहीतरी आहे याच्यामध्ये, दिसते तुम्हाला हे लोकेशन, म्हणजे तुम्हाला एवढं क्लिअरिफाय की लोकेशन चेंज करणे, आपली जागा चेंज करण्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. तर एवढा काही हा डिटेल कॉन्सेप्ट नाही आहे किंवा एवढा इम्पॉर्टंट नाही. हे दोन जे कॉन्सेप्ट आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला मग वन बाय वन आपण त्या कॉन्सेप्टला काय करू, डिस्कस करू. बघा काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर नंबर फर्स्ट जे की तुमची ट्रान्सक्रिप्शन होण्याच्या पहिले थोडं बेसिक पाहून घेऊ आपण की काय गोष्टी आहेत. तुम्हाला एवढं माहिती आहे की आपल्याकडं सेल प्रेझेंट आहे, ते तर सगळ्याला माहीतच असलं पाहिजे. तुम्ही 10th क्लासमध्ये आलेले आहे आणि विशेष म्हणजे बायोलॉजी शिकत आहे, याच्या पहिले पण बायोलॉजीचे भरपूर पोर्शन तुम्हाला झालेले आहेत. आणि हे काय झाली, कम्प्लिटली सेल झाली. काय झाली तुमची सेल, आणि सेलच्या अंदरमध्ये काय राहतो, न्यूक्लियस राहतो. ठीक आहे, न्यूक्लियस थोडा मोठा काढू जेणेकरून क्रोमोझोम काढायचे आपल्याला त्याच्या अंदरमध्ये. त्याच्या अंदरमध्ये हा जो पोर्शन आहे हा काय तुमचा न्यूक्लियस आहे. काय तुमचा न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस नंतर काय की हा जो तुमचा पोर्शन दिसतो याच्या अंदरमध्ये, न्यूक्लियसच्या अंदरमध्ये राहते आपले क्रोमोझोम्स. काय राहतात, क्रोमोझोम्स. ठीक आहे, हे पेअरमध्ये, आणि याचं क्रोमॅटिड मटेरियल डबल काढलेलं आहे आपण. हे काय झाले तुमचे, याला म्हणतात क्रोमोझोम्स म्हणतात. काय म्हणतात, क्रोमोझोम्स. आणि बघा की हे जे क्रोमोझोम्स राहतात याला आपण थोडंसं बाहेर काढून टाकू. बघा हे क्रोमोझोम काढलं, मी मोठा क्रोमोझोम काढणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की DNA कुठे आहे आणि DNA कशाला म्हणतात आणि ह्या प्रोसेस कशासाठी होते आपल्या बॉडीमध्ये हे पण आपल्याला पाहावं लागेल ना. ज्यावेळेस तुम्हाला व्हॉट इज मीन बाय याचा आन्सर भेटेल, तुम्हाला कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होती. ॲज अ स्टोरी म्हणून रटणं काहीच नाही, एकदम कॉन्सेप्ट आहे, काही रटाचं काहीच नाही, आपल्याला एकदम कॉन्सेप्ट आहे. पाहून घ्या की याच्या अंदरमध्ये काय राहते, आपला DNA प्रेझेंट राहते. ठीक आहे, अशा पद्धतीने बेसिकली क्रोमोझोम बनलेलेच DNA राहतात. हे DNA काढण्याची पद्धत थोडीशी चुकीची आहे, पण आपल्याला समजण्यासाठी तर आपण एवढ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे, तर त्यानंतर मी याच्यामधून काही DNA बाहेर काढतो, म्हणजे जेणेकरून लेबलिंग करता येईल. हा काय झाला तुमचा, कोणता पोर्शन, तुमच्या DNAचा पोर्शन. कशाचा पोर्शन झाला, तुमच्या DNA. ठीक आहे, म्हणजे एवढं लक्षात आलं तुम्हाला की DNA कुठे प्रेझेंट राहतो. ट्रान्सक्रिप्शन डायरेक्टली रिलेटेड आहे, ते ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे, DNA रिलेटेड राहणार. मी पहिले सांगितलं की DNA पासून mRNA बनणार आहे. काय तुमचा सेल आहे, सेलच्या अंदरमध्ये न्यूक्लियस आहे, ज्याला काहीच माहित नाही त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. सेल आहे, सेलच्या अंदरमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे, तुमचे क्रोमोझोम प्रेझेंट आहे, आणि क्रोमोझोमच्या अंदरमध्ये काय प्रेझेंट आहे, तुमचा DNA. आणि DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आहे. लक्षात ठेवा कोणतं मटेरियल आहे ते, जेनेटिक मटेरियल. म्हणजे हेरिडिटियल अनदर याला काय म्हणतात, हेरिडिटियल युनिट पण म्हणतात. काय म्हणतात, हेरिडिटियल युनिट. हेरिडिटियल युनिट म्हणजे काय की पहिल्या लेक्चरमध्ये हेरिडिटीची डेफिनेशन मी डिस्कस केलेली आहे. काय होती हेरिडिटीची डेफिनेशन, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन किंवा अनदर जनरेशन. लक्षात इथपर्यंत ज्यावेळेस आपली बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केल्या जाते त्याला हेरिडिटी म्हणतात, आणि त्याचं जे महत्त्वाचं माध्यम राहते तो राहतो तुमचा DNA. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. काय आहे थोडं स्क्रीनशॉट वगैरे काढत चला जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की सेपरेशन आपण DNA पाहू, आणि DNAचं काय इम्पॉर्टंट आहे या प्रोसेसमध्ये हे पण पाहणार आहे आपण. बघा इथं मी काय काढलेला आहे, तुमचा DNA काढलेला आहे. काय काढलेला आहे, DNA. हा DNA जस्ट समजण्यासाठी काढलेला आहे मी तुमचा DNA हा. आणि या DNA मध्ये बघा हे याला लेबलिंग देऊन देऊ, हा काय तुमचा DNA आहे. आणि DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल असल्या कारणानं तो काय करतो की आपल्या बॉडीमधले सगळे कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम जिम्मा कोणावर राहते, तुमचा DNAवर राहतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या बॉडीचा कॅरेक्टर म्हणजे काय की स्पेसिफिक फीचर ठीक आहे, काय तुमचा स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझम म्हणजे जे स्पेसिफिक फीचर राहतात त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर म्हणतात. मग काय की तुमचा जो DNA आहे ना, हाच DNA काय करतो, तुमचा टोटली कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम करतो. जसं की हाईट असणे, स्किन कलर, आय कलर, जसं हेअर कलर, दीज आर द एक्झाम्पल. तुमचा टॉलनेस असणे, तुमचा ड्रॉपनेस असणे, त्या सगळ्या गोष्टी काय राहतात तुमच्या. कोण डिस्कस करते, तुमचा डिस्कस नाही, बेसिकली कंट्रोल कोण करते, DNA. मग एक्झॅक्टली राईट इन्फॉर्मेशन आहे की DNA कंट्रोल करते म्हणून, ठीक आहे एक्झॅक्टली राईट आहे, पण ती एकदम जर आपण करायचं म्हटलं तर DNAवरच्या पर्टिक्युलर सेगमेंटला काय म्हणतात, जीन्स असे म्हणतात. त्याच्यावर तुम्ही त्याची डेफिनेशन पण करू शकता की पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA इट इज कॉल्ड ॲज जीन. लक्षात येतपर्यंत. आणि हेच जे जीन राहते तो कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम करते. तर मग ट्रान्सक्रिप्शन म्हणजे बेसिकली काय की आपल्या बॉडीमधले जे कॅरेक्टर आहे किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहे कंट्रोल करण्यासाठी प्रोटीनचं सिंथेसिस केलं जाते. प्रोटीन सिंथेसिस यासाठी आपण काय करतो, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन प्रोसेस होत असते.
क्लिअरिफाय झालं एकदम. काय म्हटलं मी तुम्हाला की डीएनए आपला कॅरेक्टर कंट्रोल करते, आपल्या बॉडीमधला मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करते. तर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी किंवा कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी डीएनए म्हणजे जीन्स काय करतात, त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस करतात. मग एखादा मग सगळं प्रोटीन सिंथेसिस होईल का, त्यासाठी स्टेप आहे. डीएनए पासून एमआरएनए बनणे, एमआरएनए पासून प्रोटीन बनणे प्रोसेस आहे. मग तेच प्रोसेस म्हणजे काय की डीएनए पासून एमआरएनए बनणेच म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि म्हणजे एमआरएनए पासून प्रोटीन बनणेच म्हणजे ट्रान्सलेशन. लक्षात. आणि ह्याच प्रोसेस आपल्याला डिटेल मध्ये डिस्कस करणे आहे. ठीक आहे. तर डीएनए वर एक पर्टिक्युलर जेनेटिक इन्फॉर्मेशन राहते, ते पाहणार आपण डायग्राम सहित पाहू आपण काय गोष्टी त्याच्यामध्ये राहतात. तर ठीक आहे. ठीक आहे. बघा आपण डायग्राम काढणार आहे ट्रान्सक्रिप्शनची. ठीक आहे. डायग्राम जर व्यवस्थित नाही आली तरी पण आपल्याला कॉन्सेप्ट समजण्याच्याकडे लक्ष देणं आहे, काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशी डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि हे जो दिसते तुम्हाला हे काय तुमचा आरएनए पॉलिमरेज आहे, जे की एक एन्झाईम राहते. काय राहते, आरएनए पॉलिमरेज, जे की एक काय तुमचा एन्झाईम आहे. ठीक आहे. आणि आरएनए पॉलिमरेज झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जेनेटिक इन्फॉर्मेशन पण देऊन घेऊ. बघा मी म्हटलं होतं डीएनएवर काय राहते, जेनेटिक इन्फॉर्मेशन राहते. आणि जेनेटिक इन्फॉर्मेशनच काढत आहे आपण की काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्या याच्यावर प्रेझेंट राहते. ठीक आहे. हे झाली जेनेटिक इन्फॉर्मेशन. पूर्णतः डायग्राम काढून घेऊ आपण काय गोष्टी आहेत. आणि याच्या वरती राहते तुमचा एमआरएनए. वरती राहते आणि बेसिकली फॉर्मेशन होत असते. तो मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म होते. तर हा दिसते तुम्हाला सिंगल स्टँडर्ड आहे म्हणून याला म्हणतात एमआरएनए. ठीक आहे. मेसेंजर आरएनए राहतो, हा काहीतरी मेसेज घेऊन जातो जेनेटिक इन्फॉर्मेशनला. अपोजिटमध्ये जे अँटीकोडॉन घेऊन जातात जेनेटिकवरची इन्फॉर्मेशन. आपण जर याला केले अडेनिन, त्यानंतर ग्वानिन, त्यानंतर थायमिन, त्यानंतर सायटोसिन्स, त्यानंतर पुन्हा अडेनिन, त्यानंतर पुन्हा थायमिन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन. बेसिकली काय आहे, डीएनएवर असणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये अपोजिट कोड काय होईल, अडेनिन म्हटलं की एमआरएनए म्हटलं की युरॅसिल्स येते, ग्वानिन म्हटलं काय येते सायटोसिन्स, त्यानंतर थायमिन म्हटलं की काय येते तुमचं अडेनिन येते, त्यानंतर पुन्हा जर म्हटलं सायटोसिन तर याच्यामध्ये काय तुमचं ग्वानिन, अडेनिन म्हटलं काय युरॅसिल आणि थायमिन म्हटलं की पुन्हा थायमिन म्हटलं काय तुमचं अडेनिन, काय तुमचा अडेनिन. आलं लक्षात इथपर्यंत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे तुमचं एमआरएनएचं. कशाच तुमचा एमआरएनए. ठीक आहे. आता बघा की काय काय गोष्टी याच्यामध्ये, हा जो आहे हा डीएनए आहे. आता बघा काय गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे. बघा काय गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहे. हा जो डीएनए आहे, डीएनए पहिले कोलाइड फॉर्म मध्ये होता. अशा पद्धतीने होता डीएनए, हायली कोलाइड राहतो. आणि डीएनए सेपरेट करण्याचं काम कोण केलं, आरएनए पॉलिमरनं केलं. कोण केलं, आरएनए पॉलिमर. आणि हे जे आरएनए पॉलिमर्स आहे, हे आरएनए पॉलिमर काय करतील, डीएनएला सेपरेट करा पहिले. या एन्झाईम आरएनए पॉलिमर काय एक एन्झाईम आहे, लक्षात ठेवा. काय एक एन्झाईम आहे ज्यानं काय केलं, डीएनएला सेपरेट केलं. आणि डीएनएला सेपरेट केल्यानंतर त्याच्यावरची काय जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. डीएनए स्वतःहून न्यूक्लियसच्या बाहेर येऊ शकत नाही, तर म्हणून काय करते तो जेनेटिक इन्फॉर्मेशन एमआरएनए थ्रू आपल्या न्यूक्लियसच्या बाहेर पोहोचवण्याचं काम करते. ठीक आहे. तर हे झाली, हे काय डीएनए वरची इन्फॉर्मेशन आहे. याच्या अपोजिट मध्ये इन्फॉर्मेशन जे दिसते त्याला कोडॉन आणि अँटीकोडॉन म्हणतात. ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. बघा जे ए आहे, अडेनिन कोणासोबत कोड करेल, युरॅसिन सोबत, ग्वानिन कोणासोबत, सायटोसिन सोबत, थायमिन कोणासोबत, अडेनिन सोबत, पुन्हा सायटोसिन, ग्वानिन सोबत, अडेनिन, युरॅसिन सोबत. त्यानंतर एमआरएनए म्हटल्यावरच याच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण म्हटलं तर अँटीकोडॉन एक वेगळे राहतात, पण एमआरएनए मध्ये अडेनिन काय करते, युरॅसिन काय करते, कोड करते. अगेन्स्ट अडेनिन, युरॅसिन, त्यानंतर थायमिन्स आणि काय तुमचा अडेनिन. अशा पद्धतीचं काय होते की धीरे धीरे अशा पद्धतीने एमआरएनए फॉर्मेशन केलं जाते. ठीक आहे. दिसते तुम्हाला, हा पण एमआरएनए फॉर्मेशन आहे. म्हणजे हा टोटली जे सिंगल स्टँडर्ड दिसते हा झाला तुमचा एमआरएनए. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की कॉन्सेप्ट काय. मी पहिलेच म्हटलं होतं की एमआरएनए पासून, सॉरी डीएनए पासून, कशापासून, डीएनए पासून एमआरएनए बनवण्याच्या प्रोसेसले, एमआरएनए बनवण्याच्या प्रोसेसले काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. मग काय केलं आपण, डीएनएच्या म्हणजे डीएनए पासून काय बनवला, एमआरएनए फॉर्मेशन केला विथ द हेल्प ऑफ आरएनए पॉलिमर्स. आरएनए पॉलिमर एन्झाईम आहे ज्यानं काय केलं, सेपरेशन केलं आणि त्याच्यापासून काय झालं, एमआरएनएचं फॉर्मेशन झालं. म्हणजे बेसिकली याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असे म्हणतात. अलग लक्षात. हे जे प्रोसेस याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. नसन क्लिअर तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये सेकंड जे प्रोसेस आहे ते आहे तुमची ट्रान्सलेशन. नंतर आपण रिव्हिजन पण घेऊ काय गोष्टी आहेत, जे की जे आपण जेवढ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. तर पहिले बघा काय झालं, तर ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट झालं. आता आपण पाहू ट्रान्सलेशन काय असते तर. ठीक आहे. चला बघा काय प्रोसेस पाहणार आपण, ट्रान्सलेशन. तर ट्रान्सलेशन म्हणजे नेमकं काय, तर पहिलेच क्लिअरिफाय करून देतो की एमआरएनए जो आपला बनलेला आहे, जो आपला एमआरएनए बनलेला आहे त्याच्यापासून जे प्रोटीन बनणार आहे, काय बनणार आहे आपलं, प्रोटीन बनण्याच्या याले
काय म्हणतो आपण त्याला, प्रोसेसले ट्रान्सलेशन असे म्हणतात. तर पहिलं पाहून घेऊ, हा एक आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या अंदरमध्ये, हां याची पोझिशन पण लक्षात घ्या, ट्रान्सक्रिप्शन कुठं होत असते, न्यूक्लियसच्या अंदरमध्ये. हे पण लिहून घ्या कुठेतरी, कुठं, न्यूक्लियसच्या अंदरमध्ये. आणि जे ट्रान्सलेशन आहे हे कुठं राहते, तुमच्या सायटोप्लाझममध्ये. कुठं राहते, सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, लक्षात इथपर्यंत. सायटोप्लाझम वगैरे एरिया तुम्हाला माहित असला पाहिजे. सेलचे जिथं ऑर्गनल प्रेझेंट राहतात त्याला सायटोप्लाझम म्हणतात, आणि न्यूक्लियसच्या अंदरमध्ये जे राहते ते न्यूक्लियसच्या अंदरमध्ये, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. ठीक आहे, तर सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझममध्ये, आणि बघा की युकॅरियोटिकमध्ये हे सायटोप्लाझममध्ये होत असते किंवा न्यूक्लियसमध्ये होत असते. प्रोकॅरियोटिकचं जे आहे ते थोडं वेगळं मेकॅनिझम आहे, तेवढं डिटेल तुम्हाला दिलेलं नाही आहे. बघा काय झालं, न्यूक्लियसच्या अंदरमध्ये प्रोसेस झाली, हे कुठे होणार आता, सायटोप्लाझममध्ये. बघा हा एक न्यूक्लियस आहे, कसं स्ट्रक्चर काढलं मी, न्यूक्लियसचा, आणि याच्यावर अशा पद्धतीनं काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियर स्पोर प्रेझेंट आहे. आता न्यूक्लियर स्पोर म्हणजे बेसिकली काय की बारीक छिद्रे राहतात, त्याला न्यूक्लियर स्पोर म्हणतात. आणि या न्यूक्लियर स्पोर थ्रूच काय करणार आहे, हा mRNA बाहेर येणार आहे. दिसत आहे तुम्हाला, हा काय तुमचा mRNA आहे, जो की आत्ताच आपण न्यूक्लियसच्या अंदरमध्ये बनवला होता, तो कुठे येत आहे, बाहेर येत आहे. ठीक आहे, लक्षात. म्हणजे काय की न्यूक्लियसच्या बाहेरच्या लोकेशनला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम म्हणतो. काय म्हणतो, सायटोप्लाझम. म्हणजे बाकीचे जे प्रोसेस आहे ती कुठे होणार आहे, तुमच्या सायटोप्लाझममध्ये होणार आहे. ठीक आहे, कम्प्लिटली आपण एक mRNAचं फॉर्मेशन करू आपण. ठीक आहे, हा तुमचा mRNA आहे. याच्यावर आपण काही जेनेटिक इन्फॉर्मेशन घेऊन आलो होतो, ज्या जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या भरोशावरच आपण काय करणार आहे, प्रोटीन सिंथेसिस करणार आहे. बघा काय तुमचं, जसं की युरेसिल्स होतं, ठीक आहे, त्यानंतर अडेनिन होतं, अडेनिन नंतर काय तुमचं ग्वानिन, पुन्हा युरेसिन, त्यानंतर अडेनिन. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन कोणाकडे होती, तुमच्या आपल्या mRNA कडे होती. ठीक आहे, बघा की याला थोडं खोलून टाकू. तुम्हाला माहित आहे न्यूक्लियर स्पोर थ्रू काय आला आहे, तो बाहेर आलेला आहे सायटोप्लाझममध्ये. आता बघा की इथं आपल्या सायटोप्लाझममध्ये एक राहतो ज्याला प्रोटीन फॅक्टरी म्हणतात, बेसिकली त्याला म्हणतात रायबोझोम्स. ठीक आहे, हे काय तुमचे रायबोझोम्स आहेत, रायबोझोम्स. ठीक आहे, लक्षात येतपर्यंत काय तुमचे रायबोझोम्स, आणि रायबोझोमच्या अंदरमध्ये राहते तुमचे tRNA. अशा पद्धतीचे राहतात तुमचे tRNA. ठीक आहे, आणि याच्यावर राहते तुमचे अँटीकोडॉन अवेलेबल. हे झाले तुमचे कोडॉन समजा, आणि हे राहतात तुमचे अँटीकोडॉन राहतात. काय राहतात तुमचे अँटीकोडॉन, आणि याच्यावर जे अँटीकोडॉन राहते याच्यावर तर राहते अमायनो ॲसिडची अशा पद्धतीचे एक हे राहतात. ठीक आहे, तर मग काय कारण बघा, इथं दोन प्रोसेस कंप्लीट होतात. बघा इथं प्रोसेस कोणकोणत्या कंप्लीट होतात, दोन प्रोसेस म्हणजे काय की हा रायबोसोम काय करण, धीरे धीरे रीड करण. आता बघा की इथं किती दिलेलं आहे, एक म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. बघा हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, 1, 2 आणि 3 ॲट ए टाइम 3 जे कोडॉन असतात त्याला रीड करतात, म्हणून याला ट्रिपलेट कोडॉन पण म्हणतात. ठीक आहे, तर मग असे ट्रिपलेट कोडॉन, 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन आपले mRNA प्रेझेंट राहतात. भरपूर मोठा mRNA राहतो. ठीक आहे, तर आपण एक छोटासा एक स्ट्रक्चर घेतला mRNAचं. मग काय होईल की ज्यावेळेस हा इथची इन्फॉर्मेशन रीड करण, थोडं समोर जाईन इथची इन्फॉर्मेशन रीड करण, तर मग काय होतं, जशी जशी रीड करण तर वरतं अशा पद्धतीची काय होणार आहे, तुमची चेन फॉर्मेशन होईल अमायनो ॲसिडची. लक्षात, वरतं काय होत आहे, अमायनो ॲसिडची चेन फॉर्मेशन होत आहे. काय इथं दोन गोष्टी होत आहे. बेसिकली काय की रायबोझोम आपली लोकेशन चेंज करत आहे. ज्या वेळेस रायबोझोम ते स्वतःची लोकेशन चेंज करते, काय चेंज करते, लोकेशन, याच पोर्शनला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. इथं प्रोसेस कोणती कंप्लीट होईल, ट्रान्सलोकेशन. म्हणजे एवढं टर्म लक्षात आलं की रायबोसोम स्वतःची लोकेशन ज्यावेळेस चेंज करण, कारण की पूर्ण mRNA त्याला रीड करावं लागते. हा कोणता आहे, तुमचा mRNA आहे. हा तुमचा mRNA कम्प्लिटली mRNA त्याला काय करावं लागते, रीड करावं लागते. मग रीड करण्यासाठी त्याला पोझिशन तर चेंज करावं लागेल ना. तर मग पोझिशन म्हणजे त्याचं लोकेशन ज्यावेळेस चेंज केला जातं त्याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. आणि ट्रान्सलोकेशन सोबतच एक प्रोसेस चालू आहे की हा tRNA काय करताय, इन्फॉर्मेशनला रीड करत आहे आणि वरतं अमायनो ॲसिडची काय करत आहे, चेन फॉर्मेशन करत आहे. आणि हे जे अमायनो ॲसिड ज्यावेळेस एका ठिकाणी येते तर हेच अमायनो ॲसिड कशामध्ये कन्वर्ट होते, तुमच्या प्रोटीनमध्ये कन्वर्ट होते. कशामध्ये कन्वर्ट होते, तुमच्या प्रोटीनमध्ये. आलं का लक्षात इथपर्यंत. बघा आता काय केलं आपण, mRNAच्या साह्यानं, म्हणजे mRNA पासून कशाचं फॉर्मेशन केलं, तुमच्या प्रोटीनचं फॉर्मेशन केलं. म्हणून या टर्मले म्हणजे यालाच काय म्हणतात, ट्रान्सलेशन म्हणतात. आपण पहिलेच म्हटलं की mRNA पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ज्यावेळेस रायबोझोम्स आपली लोकेशन चेंज करण त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. आलं का लक्षात, क्लिअर झालं, एकदम क्लिअर झाले मुद्दे. बघा क्लिअर. आता एक वेळा पाहून घ्या, DNA पासून mRNA बनवला आपण, त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, ट्रान्सक्रिप्शन. mRNA पासून प्रोटीन बनवलं त्याला काय म्हटलं आपण, ट्रान्सलेशन. आणि ज्यावेळेस रायबोसोमने आपली लोकेशन चेंज केली त्याला काय म्हटलं, ट्रान्सलोकेशन. या प्रोसेस झाल्या तुमच्या 3, ज्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. आलं का लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे एकदम तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता. जर काही डाऊट्स असाल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा, मी तुमचा आन्सर देणार. आणि अगेन्स्ट जर तुम्हाला काही म्हणजे ऑब्वियसली गोष्ट आहे की चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.